आता बातमी आहे राज्यातील हवामानासंदर्भातली। राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे बदल होताना दिसत आहेत। त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने पुढील 4 दिवसांसाठी गारपिटीसह पावसाचा मोठा इशारा दिलाय। आजही राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे। बातमी आपण सविस्तर पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल। राज्यातील हवामानात सातत्याने चढ उतार बघायला मिळत आहेत। त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने पुढील 4 दिवसांसाठी मोठा इशारा दिलाय। राज्यात एकीकडे उष्णतेचा चटका वाढलेला आहे, तर दुसरीकडे मुसळधार पाऊस सुरू आहे। राज्यातील जवळपास बऱ्याच भागात पुढील 4 दिवस पाऊस राहण्याचा अंदाज आहे। याच दरम्यान अनेक भागात उष्णता वाढण्याचेही संकेत आहेत। मार्च महिन्याला सुरुवात झालेली असतानाही पाऊस काही जाण्याचं नाव घेत नाहीये। सतत पाऊस सुरूच आहे। मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस वादळी वाऱ्यासह हजेरी लावण्याचा अंदाज आहे। गारपिटीचीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। गेल्या काही महिन्यांपासून सतत वादळी वाऱ्यासह पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांवरती मोठं संकट ओढवलेलं आहे। शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। रब्बीचं पीक काढलं जात असतानाही पावसानं हजेरी लावली आहे। कृषी विभागानेही पुढील 4 दिवसांपासून शेतकऱ्यांना मोठा इशारा दिलाय। भारतीय हवामान विभागानं नांदेड, सोलापूर, लातूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या भागात पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय। या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज आहे। बाकी उर्वरित राज्यात उकाडा असेल। देशातील उच्चांकी तापमानाची नोंद अमरावती इथं झाली आहे। अमरावतीमध्ये उच्चांकी 40.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलेलं आहे। यासोबतच 20 मार्च पर्यंत राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय। मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या दरम्यान काही भागात गारपीट होण्याचाही अंदाज आहे। कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे। पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये देशातील नीचांकी नोंद झालेली आहे। गुरुदासपूरमध्ये 10 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय। फक्त राज्यातच नाही तर देशातील अनेक भागात पावसाचा इशारा देण्यात आलाय। थंडीचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात आता उन्हाचा चटका जाणवू लागलेला असून कमाल तापमानात मोठी वाढ झालेली आहे। निफाड इथं आज कमाल 38.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलेलं असून नागरिक उष्णतेनं हैराण झालेले आहेत। उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक रसवंतीगृह तसंच शीतपेयाच्या दुकानात मोठी गर्दी करत असल्याचं चित्र बघायला मिळतंय। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा।